आणि यानंतर एक महत्त्वाची राजकीय बातमी पाहूया। आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणालाही रस नाही असं अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान शरद पवार यांनी केलंय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांनी हे एक मोठं वक्तव्य केलंय। आम्हाला परिवर्तन हवंय आणि लोकांना पर्याय हवाय असं शरद पवार म्हणतायत। लोकांना पर्याय हवाय आणि त्यासाठी आम्ही काम करतोय असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। माझ्या पक्षापासून मी सीवी सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही, आमच्याकडून कोणाला प्रोजेक्ट करायचं नाही। आम्हाला महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे। आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही, माझा तो प्रश्नच नाही। आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोडण्याची काही आवश्यकता नाही। आज लोकांना पर्याय हवा आहे, तो पर्याय कसा देता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करूया। आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, शरद पवारांनी एक अत्यंत मोठं विधान केलंय। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या अनुषंगानं आमच्याकडे कुणालाही रस नाही असं शरद पवार म्हणतायत। मंदार, शरद पवारांच्या प्रत्येक वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, ते काढलेही जातात आणि हे काढले जाणारे अर्थ दोन टोकाचे देखील असतात। एकीकडे शरद पवारांनी असं म्हणणं की आमच्याकडे मुख्यमंत्री पदामध्ये कोणालाही रस नाही आणि त्यामुळे फक्त सत्ताधाऱ्यांना हटवण्याकडे आणि राज्यातील राजकीय पर्याय बदलण्याकडे सगळ्यांनी लक्ष केंद्रित करावं ही त्यांची भूमिका एकीकडे सामंजस्याची म्हटली जाईल। महाविकास आघाडीमध्ये एकोपा टिकावा, एक वाक्यता टिकावी यासाठी त्यांनी केलेले हे वक्तव्य म्हणून याकडे पाहिलं जाईल। आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जे सातत्याने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत असताना शरद पवारांनी असं म्हणणं की आमच्याकडे कोणालाही या पदामध्ये इंटरेस्ट नाही, एका अर्थाने उद्धव ठाकरेंवरती अप्रत्यक्षरित्या दबाव टाकणारं देखील ठरणार आहे। आणि त्यामुळं शरद पवारांच्या या वक्तव्याचे असे दोन परस्पर विरोधी अर्थ काढले जाणार आहेत आणि त्यामुळं शरद पवारांची ही भूमिका उद्धव ठाकरे जी भूमिका घेत आहेत त्याच्या एकदम उलट देखील आपल्याला म्हणता येईल। ठीक आहे मंदार, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।